नमस्कार. मी कोच प्रभाकर कासार. मी वेगवेगळ्या विषयावरून माझे लेख आणि व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्याचप्रमाणे आज मी अशाच एका विषयावर माझा लेख तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्या विषयाचं आणि लेखाचं नाव आहे ऋण. ऋण हा शब्द जरी छोटा असला तरी आपल्या आयुष्यात आणि दैनंदिन जीवनात तो खूप महत्त्वाचा आहे. प्रथम ऋण म्हणजे काय ते मी सांगतो. ऋण म्हणजे आपल्या आयुष्यात काही व्यक्ती, समाज, निसर्ग आणि देव यांच्याकडून आपल्यावर झालेले उपकार. ते उपकार आपण परत फेडले पाहिजेत. त्याला ऋण फेडणे असे म्हणतात. या ऋणाला आर्थिक भाषेत कर्ज असेही म्हणतात. भारतीय धर्मामध्ये ऋण म्हणजे उपकाराची जाणीव. देवऋण, पितृऋण, कृषी ऋण, मनुष्य ऋण असे 4 ऋण मानले जातात. ती मनुष्याला आयुष्यात फेडावी लागतात. आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आपल्याला काही अडचणी आणि संकटे येतात. त्यातून बाहेर काढण्यासाठी कोणीतरी मदत करत असते. जो कोणी आपल्याला संकटातून आणि अडचणीतून बाहेर काढेल त्याचे आपल्यावर ऋण झाले असे आपण म्हणतो आणि त्याची परतफेड आपल्याला करावी लागते अशी आपली संस्कृती सांगते. मग ते ऋण कोणत्याही प्रकारचे असो. भारतीय संस्कृतीत माणसावर 5 ऋण सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला ऋण आहे आई वडील ऋण, मातृपितृ ऋण असेही त्याला म्हणतात. त्यांनी आपल्याला जन्म दिला, वाढवले आणि शिक्षण दिले. हे ऋण त्यांची सेवा करून त्यांना मान देऊन फेडायचे. आईचे ऋण फेडण्यासाठी कन्यादान करावे आणि वडिलांचे ऋण फेडण्यासाठी संतती उत्पन्न करावी असे म्हटले जाते. आपल्याला आपल्या या भूमीवर आई वडिलांनी जन्म दिला. या ऋणाची परतफेड म्हणून त्यांची मरेपर्यंत सेवा करून सुद्धा आपण त्यांच्या ऋणातून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही. आता दुसऱ्या नंबरचे ऋण आहे ते गुरु ऋण. ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचे हे ऋण असते. योग्य शिक्षण घेऊन आणि समाजासाठी ते ज्ञान वापरून हे ऋण फेडायचे असते. गुरुचे ऋण फेडण्यासाठी लोकांना शिक्षण द्यावे असे मानले जाते. आता तिसऱ्या प्रकारचे ऋण आहे ते म्हणजे देव ऋण किंवा धरती ऋण. देव, निसर्ग आणि पंचमहाभूत यांनी आपल्याला जीवन दिले आहे. यासाठी पूजा, यज्ञ, ज्ञान आणि प्रार्थना याद्वारे कृतज्ञता व्यक्त करायची आणि धरतीचे ऋण फेडण्यासाठी शेती करावी, झाडे लावावेत असे म्हटले जाते. आता चौथ्या नंबरचे ऋण आहे आपल्या पूर्वजांचे ऋण म्हणजे पितृऋण होय. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या संस्कारांचे आणि वारसांचे हे ऋण आहे. श्राद्ध आणि तर्पण करून तसेच त्यांचा सन्मान ठेवून हे ऋण फेडायचे असते. आणि याचा पुढचा 5वा ऋणाचा प्रकार आहे. 5वा ऋणाचा प्रकार आहे तो समाज ऋण. आपण समाजात राहून अनेक सोयी सुविधा घेतो म्हणून समाजसेवा, दानधर्म आणि मदत करून हे ऋण फेडायचे. धर्माचे ऋण फेडण्यासाठी धर्माचे रक्षण आणि धर्म प्रसारासाठी वेळ द्यावा असेही म्हटले जाते. हे सर्व प्रकारचे ऋण आहेत. तरी आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे वागून वरील प्रकारचे ऋण फेडण्यासाठी वचनबद्ध राहून ते फेड करूया. मन वाकवणे खूप गरजेचे आहे. फक्त डोळे झुकून देव मिळत नाही. अशा अनेक प्रकारची माहिती, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रातली माहिती मिळवण्यासाठी कोच प्रभाकर कासार
कादंबरी एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पेज फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर फॉलो करून लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.